पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजीक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प शिवनगरी। शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी 1 गुंठ्यापासूनचे प्लॉट। यामध्ये अंतर्गत 30 फुटी रस्ते, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय, स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन, संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड, चिल्ड्रन पार्क, ओपन स्पेस, वॉकिंग ट्रॅक, ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे। तर मग सर्व सोयींनी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा। साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर। मोबाईल नंबर 7218 74 31 31 7218 17 12 21। अहमदपूर तालुक्यातील वरवंटी तांडा येथे एका व्यक्तीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आपल्या आयुष्याची अखेर केल्याची घटना घडली आहे। पत्नीच्या अनैतिक संबंधातून त्याने आपला जीव दिल्याची फिर्याद मैताच्या भावाने दिली असल्यामुळे 2 जणांविरोधात अहमदपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे। याविषयी पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार अहमदपूर तालुक्यातील वरवंटी तांडा येथील भीम उत्तम चव्हाण हे आपल्या राहत्या घरातील पलंगावर बेशुद्ध अवस्थेत पडलेले होते। याची माहिती नातेवाईकांना समजताच अहमदपूर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी सदरील व्यक्तीला मृत घोषित केले। त्यानंतर येथीलच शासकीय ग्रामीण रुग्णालयात मैताचे शवविच्छेदन करण्यात आले। शवविच्छेदन अहवालात या व्यक्तीने गळफास घेऊन आपलं आयुष्य दिल्याचं निष्पन्न झालं आहे। या संदर्भात मृताचा सक्का भाऊ अर्जुन उत्तम चव्हाण याने मृत भावाची पत्नी आणि गावातील देवीदास राजाराम चव्हाण यांचे गेले अनेक वर्षापासून अनैतिक संबंध होते। यामुळेच माझ्या भावाने मानसिक ताणतणावातून गळफास घेतला असल्याची फिर्याद अहमदपूर पोलिसांमध्ये दिली आहे। या प्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून अहमदपूर पोलिसात मैताची पत्नी कल्पना भीम चव्हाण आणि देवीदास राजाराम चव्हाण यांच्या विरुद्ध गुन्हे रजिस्टर नंबर 0533 कलम 108-35 BNS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येऊन मैताच्या पत्नीस अटक करण्यात आली आहे। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आनंद श्रीमंगल हे करीत आहेत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।